आपण पाहताय न्यूज 18 लोकमत आणि इथून पुढचा अर्धा तास देशभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. स्पीड न्यूज. देशभरात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळतो. या निमित्तानं राजधानी नवी दिल्लीत राजपथवर पथसंचलन पार पडलं. यावेळेला जगाला भारतीय सामर्थ्याचं अनोखं दर्शन घडलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मुख्य पथसंचलनाचा सोहळा राजपथवर पार पडला. and has rich experience of serving in Kargil, Jammu and Kashmir. प्रजासत्ताक दिनी सगळ्यात मोठा फ्लायपास्ट पाहायला मिळाला. इतिहासात पहिल्यांदाच या परेडमध्ये भारतीय हवाई दलाची 75 विमानं आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत सहभागी झाली होती. राजपथवर देशाच्या हवाई दलाचं सामर्थ्य जगानं पाहिलं. भारतीय हवाई दलानं आकाशात चित्तथरारक कसरती केल्या. हवाई दलाचं सामर्थ्य पाहून शत्रूच्या काळजातही नक्कीच धडकी भरली असेल. अपाची हेलिकॉप्टरनं सुद्धा आकाशात अनेक कसरती केल्या. हेलिकॉप्टरचं सामर्थ्य पाहून देशाच्या शक्तीची एक झलक पाहायला मिळाली. आकाशातील धडकी भरवणाऱ्या कसरतींनी सगळेच जण थक्क झाले. राजपथवर महिलांनी अतिशय साहसी प्रात्यक्षिकं सादर केली. सीमा सुरक्षा दलाच्या सीमा भवानी यांच्या नेतृत्वाखालील महिलांच्या पथकानं दुचाकीवरून साहसी प्रात्यक्षिकं केली. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ असा संदेश सुद्धा आवर्जून देण्यात आला. राजपथ इथे 73व्या प्रजासत्ताक दिनी सीमा सुरक्षा दलाचा बँड सहभागी झाला होता. हे जवान उंटावर बसून हा बँड पथक राजपथवर अवतरलं. उंटाची करण्यात आलेली सजावट सगळ्यांचंच लक्ष वेधून घेत होती. इंस्पेक्टर अचल सिंह और राजपथवर बँड पथकानंही संचलन केलं. सर्वत्र विजय हे गाणं बँड पथकानं वाजवलं. 68 सैनिक या पथकात सहभागी झाले होते. आसाम रेजिमेंटनं राजपथवर संचलनात भाग घेतला. उत्तर पूर्वेतील सर्वच राज्यांचं प्रतिनिधित्व ही तुकडी करते. 3 वेळेला सर्वोत्कृष्ट संचलनाचा पुरस्कार सुद्धा आसाम रेजिमेंटनं पटकावला आहे. नेतृत्व असम रेजिमेंट की 14वीं बटालियन के कैप्टन गौरव राणा. राजपूत रेजिमेंटनं राष्ट्रपतींना सलामी दिली. जवानांनी 303 रायफल घेऊन संचलन केलं. सर्वत्र विजय हे आदर्श घोषवाक्य यावेळी वाजवण्यात आलं. शीख लाईट इन्फंट्री तुकडी राजपथ इथल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाली. लष्कर प्रमुख जनरल MM नरवणे हे या रेजिमेंटचे सध्याचे कर्नल आहेत. राजपथवर होणाऱ्या संचलनामध्ये याही वर्षी महाराष्ट्राच्या चित्ररथानं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. राजपथवर झालेल्या संचलनात यंदा महाराष्ट्रातील जैवविविधता या विषयावर आधारित चित्ररथ सादर करण्यात आला. या चित्ररथावर सातारा जिल्ह्यातील कास पठारावरची फुलं आणि प्राण्यांच्या प्रजातीचा समावेश करण्यात आला होता. भारतीय वायुसेनेने भविष्यातील परिवर्तन या संकल्पनेवर आधारित भारतीय वायुसेनेचा चित्ररथ इथे सहभागी झाला होता. यात MiG-21 लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर, अश्लेषा रडार, राफेल विमानांची स्केल डाऊन मॉडेल्स दाखवण्यात आली होती. नौदलाच्या चित्ररथाच्या दर्शनी भागामध्ये मुंबईतील नौसैनिकांचा इतिहास दर्शवण्यात आला. तसंच आत्मनिर्भर भारत अंतर्गत प्रमुख गोष्टी ठळकपणे दाखवण्याच्या उद्देशानं हे चित्ररथ तयार करण्यात आले होते. आझादी का अमृत महोत्सव याचाही विशेष उल्लेख यावेळेला सर्वत्र दिसून आला. मेघालयाचा चित्ररथ स्वतंत्र राज्य म्हणून 50 वर्ष आणि सहकारी संस्था तसंच स्वयंसहाय्यता गटांमधील महिलांचं योगदान दर्शवत होता. चित्ररथांमध्ये बांबू आणि उसाच्या हस्तकलेचं प्रदर्शन सादर करण्यात आलं. या उत्पादनांची लोकप्रियता ही महिलांच्या नेतृत्वाखालील सहकारी संस्थेच्या अथक प्रयत्नांची आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाची साक्ष आहे. भारत आजादी का अमृत महोत्सव मना रहा है और मेघालय अपनी स्थापना स्वातंत्र्य लढ्यामध्ये पंजाबचं योगदान दर्शवणारा पंजाबचा चित्ररथ संचलनात सहभागी झाला. भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांचं बलिदान सुद्धा यावेळेला दाखवण्यात आलं. तसंच लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखालील सायमन कमिशनच्या विरोधातलं निषेध आंदोलन आणि मायकल ओडवायर यांच्यावर उधमसिंग यांनी केलेल्या हल्ल्याचं चित्रण यावेळेला सादर करण्यात आलं.
उत्तर प्रदेशच्या चित्ररथामध्ये काशी विश्वनाथ इथली प्रतिकृती उभारण्यात आली होती. यामध्ये काशी विश्वनाथ मंदिर परिसर याचा झालेला विकास आणि त्यामुळे होत असलेली रोजगाराची निर्मिती याची झलक पाहायला मिळाली. झांकी के पिछले भाग में काशी का प्रदर्शन छत्तीसगडचा चित्ररथ गोधन या विषयावर आधारित होता. गोबरपासून बनवलेल्या अनेकविध वस्तू आणि ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि त्यामुळे गावात निर्माण झालेला रोजगार हे सगळं यावेळी मांडण्यात आलं. ग्रामीण परिवेश में पारंपरिक जानकारी जम्मू आणि काश्मीरच्या चित्ररथानं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. यात यंदा राज्याचं बदलतं स्वरूप मांडण्यात आलं होतं. राज्य कसं दिवसेंदिवस प्रगतीपथावर झालंय हे मांडण्याचा प्रयत्न केला गेला. कर्नाटकच्या चित्ररथामध्ये पारंपरिक हस्तकला आणि नृत्य यांची अनोखी झलक पाहायला मिळाली. या हस्तशिल्पाला कसं पुनरुज्जीवित केलं जात आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. अरुणाचल प्रदेशच्या चित्ररथामध्ये यंदा आदिवासी संस्कृतीची झलक पाहायला मिळाली. लढाऊ आदिवासी संस्कृतीचं दर्शन राजपथवर अनेकांच्या करता कौतुकाचा विषय ठरला. सीमांत राज्य है जहां उत्तराखंडच्या चित्ररथामध्ये देवभूमीची झलक पाहायला मिळाली. राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र हेमकुंड, केदारनाथ, बद्रीनाथ आणि गंगोत्रीचं दर्शन या चित्ररथाच्या माध्यमातून घडलं. झांकी के अग्रभाग में हरियाणाच्या चित्ररथामध्ये खेळांचं महत्त्व प्रामुख्यानं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला गेला. राज्यात खेळ संस्कृतीला कसं प्रोत्साहन दिलं जात आहे हे यावेळी अधोरेखित करण्यात आलं. यावर्षी गोव्याचा चित्ररथ विविध ऐतिहासिक आणि नैसर्गिक आकर्षणं the symbols of दर्शवणारा Goan गोन heritage, हेरिटेज showcasing प्रतीके या थीमवर आधारित होता. अंतिम वंदे मातरम वंदे भारतम या संकल्पनेच्या अंतर्गत 480 कलाकारांनी नृत्याविष्कार सादर केला. यावेळेला भारताच्या संस्कृतीचं अनोखं दर्शन घडलं. 36 टीमों का पंतप्रधान नरेंद्र मोदी 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय युद्ध स्मारकावर आले. यावेळेला त्यांनी शहीदांना अभिवादन केलं. तीनही दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. बाघा बॉर्डरवर देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळेला भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या जवानांना मिठाई दिली. मिठाईची देवाणघेवाण करत यावेळेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छाही देण्यात आल्या. इकडे उत्तराखंडमध्ये इंडो तिबेटियन फोर्सनं प्रजासत्ताक दिन साजरा केला. 12,000 फुटांवर या जवानांनी भारत माता की जयच्या घोषणा दिल्या. उत्तराखंडच्या कुमोनमधला हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा सीआरपीएफच्या 160 बटालियनकडून कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. यावेळेला जवानांनी देशभक्तीपर गाणी सादर केली. भारताच्या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं मुंबईतील शिवाजी महाराज मैदानामध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळेला राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे सुद्धा उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी प्रांगणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे तसंच राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळेला उपस्थित पोलीस पथकानं राष्ट्रध्वजाला राष्ट्रीय सलामीसह मानवंदना दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 नोव्हेंबरला स्पाईन शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांनी काही दिवस विश्रांती घेतली होती. 2.5 महिन्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यासह शिवतीर्थावर हजेरी लावली. आदित्य ठाकरे यांना यांच्याबद्दल विचारलं असता मुख्यमंत्री बॅक इन ॲक्शन असून यापूर्वी ते ऑनलाईन पद्धतीनं कार्यक्रमाला हजर राहायचे. पुढच्या काळात ते सर्वत्र बॅक इन ॲक्शन दिसतील असं त्यांनी नमूद केलं. एसटीच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुण्यात स्वारगेट इथे डेपोत भीक मागो आंदोलन केलं. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा 80वा दिवस आहे. आपल्या मागण्यांच्याकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. विलिनीकरण करायचं नसेल तर आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. औरंगाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलं. औरंगाबादच्या मुख्य एसटी बस स्टँडजवळ हे आंदोलन करण्यात आलं. एसटी महामंडळाने गेल्या 3 महिन्यांपासून आपल्याला पगार दिलेला नाही, त्यामुळे घर चालवण्यासाठी पैसे नाहीत. यामुळे सरकारच्या नावानं भीक मागून पैसे मिळवावे लागत असल्याचं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं होतं. नागपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलं. राज्य सरकारचं धोरण उदासीन असल्याचा आरोप करत पगाराविना आलेल्या आर्थिक टंचाईमुळे नागपूरमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन करत सरकारचा निषेध केला. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व एसटी आगाराचे आंदोलक कर्मचारी सहभागी झाले होते.
शासनात विलिनीकरण करा या मागणीसाठी धुळ्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असून झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन केलं। यावेळेला धुळ्यात प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन करत सरकारचा निषेध केला। बुलढाण्यामध्ये संपकरी आक्रमक झाले होते। शहरातल्या मुख्य चौकात सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। महाविकास आघाडी सरकारचा निषेध करत आंदोलक संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। तिकडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर आगामी कुठल्याही निवडणुका पुढे ढकलल्या जाणार नसल्याची माहिती ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या सूचनेप्रमाणे राज्य मागासवर्ग आयोगाला राज्य सरकारच्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून आवश्यक असलेली ओबीसी विषयक माहिती पुरवण्यात येत असल्याचं मत त्यांनी मांडलं। ओबीसी आरक्षण मुद्द्यावर सरकार गंभीर असून राज्य मागासवर्ग आयोगाकडून अंतरिम डाटा येताच तो सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवला जाणार असल्याची माहिती सुद्धा वडेट्टीवार यांनी दिली। राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव इथल्या कार्यालयाच्या समोर आंदोलन करण्यात आलं। पुण्यातल्या गांधी विचार मंचाच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं। चित्रपटात नथुराम गोडसे यांची भूमिका साकारल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। गोडसे यांची भूमिका साकारल्याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी अमोल कोल्हे यांच्याकडे केली। मालाडच्या मालवणी परिसरामध्ये बांधण्यात आलेल्या एका क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्यावरून महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये नवीन वाद सुरू झाला। यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। तर आदित्य ठाकरे यांनी टिपू सुलतान हे नामकरण अधिकृतरित्या झालेलं नाही असं नमूद केलंय। राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी टिपू सुलतानच्या नावावरून वाद घालण्याची गरज नसल्याचं म्हटलंय। विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांनी विकास कामांच्या संदर्भातच बोललं पाहिजे, वादानं काही साध्य होणार नाही असंही त्यांनी नमूद केलं। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी नगरविकास खात्यात जाऊन काही फायली तपासल्या। फायली चेक करत असल्याचा किरीट सोमय्या यांचा फोटो व्हायरल झाला, त्यामुळे एकच खळबळ उडाली। यानंतर सोमय्या यांना नोटीस बजावण्यात आली। त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली। हे सरकारी ऑफिस आहे, कोणाच्या बापाचं ऑफिस नाही अशी तीव्र प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली। दरम्यान मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरतो असंही त्यांनी स्पष्ट केलं। तिनं 5,730 घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात आली। प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधत आजपासून लॉटरीसाठी नोंदणी आणि अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली। राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली असून नवी मुंबईतल्या तळोजा या ठिकाणी यातली बहुसंख्य घरं आहेत। बेस्टच्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे, कारण बेस्टची जुनी ओळख असलेली डबल डेकर बस आता नव्या अवतारात मुंबईकरांच्या सेवेत रस्त्यावर लवकरच दाखल होते। लंडनच्या धर्तीवरती मुंबईमध्ये 900 डबल डेकर AC बस प्रवाशांच्या सेवेमध्ये आणण्याच्या प्रस्तावाला बेस्टच्या समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली। यावर्षी डिसेंबर अखेरपर्यंत 225 बस या बेस्टच्या ताफ्यात सहभागी होतील। आर्थिक घोटाळ्यांनी चर्चेत असलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेच्या बद्दल केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे। PMC बँकेनं युनिटी स्मॉल फायनान्स बँकेमध्ये विलिनीकरण करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली। या निर्णयानं लाखो PMC बँक खातेदारांना दिलासा मिळाला। विलिनीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाल्यानं तात्काळ याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णानंतर आता ज्ञानगंगा नदी पूर्णपणे आटली आहे। नांदुरा तालुक्यातील 150 ते 200 गावं या ज्ञानगंगा नदीवरती अवलंबून असतात, त्यामुळे भीषण पाणी टंचाईचं संकट ओढवलंय। बहुतांश शेतकरी या नदीच्या पाण्यावर आपली शेती सुद्धा करतात, त्यांची शेती आता धोक्यात आली आहे। पाण्याच्या अभावी शेतातील पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे आता मोठं जलसंकट इथे निर्माण झालंय। यासोबत या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात। सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी अर्थातच न्यूज 18 लोकमत तुम्ही पाहत राहा। आणि एक महत्त्वाची आठवण, घराबाहेर पडताना मास्क घाला, हात वारंवार धुवा, शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जायचं टाळा।